हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं सुक्या काळाची आमटी करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी इथं अगोदर वाटणाची तयारी केली आहे। एक अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, 4 सुक्या मिरच्या, धणे थोडंसं, चिंचेचा कोळ आणि हळद आणि 1 चमचा लाल तिखट। तर आता हे वाटण मी वाटून घेते। ऑलरेडी काळ साफ करून त्याला पाण्यात भिजवून ठेवले होते, जेणेकरून ते जरा स्वच्छ होईल। आणि त्याच्यात मी भेंडी टाकणार आहे कापून, आणि 1 कांदा चॉप करून घेणार आहे। इथं ग्रीन चिलीज 2 कापले आहेत, 1 टोमॅटो चॉप करून घेतला आहे, 1 कांदा चॉप करून घेतला आहे आणि भेंडी। तर भेंडी ॲक्च्युली आपण चॉप कशी करायची मी तुम्हाला दाखवते। तर अशा इथं 4 भेंड्या घ्यायच्या आहेत आणि त्याला क्रॉसमध्ये आपण कापायचं, अशा शेपमध्ये कापायचं। तुम्हाला केवढे छोटे मोठे तुम्ही पीसेस करू शकता। आणि कांद्याला पण कापताना नेहमी लक्षात ठेवायचं, बारीक चॉप करायचा असेल तर असं करून त्याला इथं मध्ये एकदा परत चीर पाडायची, म्हणजे तुमचा कांदा एकदम बारीक चॉप करून होईल। आता आपण कढईत तेल घालूया आणि फोडणीची तयारी करूया आमटीच्या। आता मी इथं कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे, तर त्याच्यात अगोदर आपण हे कांदे घालूया चॉप केलेले। त्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। कांदा जरा नरम होत आला की त्याच्यात आपण टोमॅटो घालणार आहोत। त्याला पण 1-2 मिनिटांसाठी परतून घेऊया। आणि कांदा जरासा नरम होत आला तर आपण त्याच्यात हिरवी मिरची आणि भेंडी टाकायची, भेंडी पण फ्राय करून घ्यायची। आपण त्याच्यात आता काढ घालूया, पाणी काढून घेतलं आहे मी, त्याला चांगली स्वच्छ धुवून घेतलेली काढला तोडूया। ही तुम्ही रेसिपी बेसिकली पावसात करू शकता, कारण पावसात आपल्याला मच्छी मिळत नाही, तर तेव्हा आपण ही सुकी मच्छी अशा पद्धतीने करायची। 1-2 मिनिटांसाठी ठेवायचं, त्याच्यानंतर आपण वाटण टाकणार आपलं तयार केलेलं ते। आता बघू शकता ही भाजी जरा ते शिजत आली आहे, तर आपण त्याच्यात ते वाटण टाकूया। ते चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेऊया। अजून थोडंसं पाणी लागेल, पातळ पाहिजे तुम्ही पातळ करू शकता किंवा रस्सा पण करू शकता। आणि ह्याच्यात कलरनंतर थोडंसं मीठ टाकायचं आपण। तर अशी हे आपली रेसिपी तयार आहे, तुम्ही बघू शकता। इथं मी सुक्या काळाची आमटी केली आहे भेंडीसोबत, भात, मच्छी, बांगडा आणि बेडा आणि गवारीची भाजी। तर नक्कीच हे तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर चला मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये।